हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आणलेले मेथीची भाजी, हे बघा बसलेली आहे खुडायला. एवढी मेथीची भाजी होती. दोन जुड्या आणल्या होत्या. खुडता तिला वेळ झालेली आहे. मला मेथीची भाजी खुडायला खूप कंटाळा येतो, खूप कंटाळा येतो. तर खुडली तिला कशी तरी. आणि सम्राटबद्दल तुम्ही मला नेहमी विचारत असता की सम्राट नाही दिसला. तुम्हाला सगळ्यांना सम्राट खूप आवडतो, त्याबद्दल पण खरंच थँक्यू. सम्राटला तुम्ही नेहमी विचारत असता की सम्राट दिसला नाही म्हणून. तो आता गेलेला आहे स्कूलमध्ये, म्हणून एवढं शांत वातावरण वाटतंय. आणि स्कूलमधनं तो आता संध्याकाळी येईल, मग परत क्लासला जाईल. तोपर्यंत चला मग आपलं जे रुटीन आहे ते आपण चालूच ठेवूया. बसले एकत्राचा डब्बा घेऊन. मक्का आणलाय मिस्टरांनी. मिस्टर आलेत गुजरातवरून आलेत व तुम्हाला त्यांना मी भेटवेलच. गेलेत. गुजरातला जाऊन काय आणलं? बॅग आणली. तुम्हाला साडी सांगितलं गुजरातवरून. मी या माणसाला सांगितलं होतं गुजरातला जाणार तर मला एखादी साडी घेऊन या. मार्केटमध्ये गेले, मला बोलले मी दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये जाईन आणि साडी घेऊन येईल. तर या माणसाने साडी नाही आणली, तर माणूस काय घेऊन आलाय बघा, काय शोधत आली. साडी का आणली नाही? मी काय तुला बोललो का साडी मी तुला गेल्यावर फोन करतो, फोटो पाठवतो, व्हिडिओ कॉल करतो बोललो ना. पण मी तुम्हाला काय बोलली? तुम्हाला बोलली त्या मार्केटमध्ये जा, प्रॉपर गुजरातच्या मार्केटमध्ये जा आणि तिथून साडी घ्या बोलली. तुम्ही जिथं साड्या बघत होत्या तिथं साड्या बरोबर नव्हत्या, ज्या आपल्या इथं भेटतात त्याच साड्या भेटत होत्या. अरे बाबा, गुजरात तिकडूनच आपल्या इथं साड्या येतात. मग तिथूनच सांगितले होते. मग तिकडूनच साड्या आपल्या इथं येतात तर मग त्या साड्या राहणार ना. अरे पण तिथं गुजराती टाईप साड्या भेटतात, वेगवेगळ्या एकदम, कपडे एकदम सॉफ्ट असतात. मी तुला व्हिडिओ कॉल वर दाखवत होतो काय साड्या बघ. साड्या बघ, त्यांना आणायचीच नव्हती पहिली गोष्ट. तुला दाखवलेलं आहे ना व्हिडिओ कॉल वर. तू म्हणती अशीच आहे तशीच आहे म्हणून म्हणलं राहू दे, नको घेऊ, बघू नंतर. आणि मी वाट बघत होती त्याचं काहीतरी वाट बघत होती. मग मी म्हंटल आता ब्लॉग काढेल, मी दाखवेल त्यांना सगळ्यांना एवढे लांब जाऊन काय फायदा झाला तुमचा आला. काय तिकडं काय साड्या आणायला नव्हतं गेलो, कंपनीची मीटिंग होती, मीटिंगला गेलो. साड्या आणायला नव्हतं गेले? नाही. साड्या मी तुला काय बोललो, फक्त साड्या आणायला गेले नाही ना. मी मीटिंग होती कंपनीची तर ती अटेंड करायला गेलो, त्याच्यात चल बोललो गेलो तर आणन तुला एखादी साडी. गेलो तर मग गेलते ना तुम्ही. मग गेलो तर तुम्ही मला कशाला सांगितलं की मी साडी घेऊन येणार आहे म्हणून? मी तुला काय बोललो, बघतो तिथं आणि मग आणून देतो साडी तुला. बघतो तिथं. आणि तुला दाखवलं पण बघ याच्यातली कोणती पसंत आहे का. तू बोली अशीच आहे, ही आहेच माझ्याकडं, नाही चांगलीच नाही, मग राहू दे म्हणलं. अरे पण तुम्ही मला काय बोलले, मार्केटमध्ये जातो प्रॉपर आणि तिथून आणतो. तुम्ही काय बोलले, मी एका छोट्या दुकानात आलोय म्हणून मी तुम्हाला बोलली. छोटं म्हणजे काय लांब लक्षात होतं ना, एवढं मोठं. एकाच दुकानात बघायचं. तुम्ही एकाच दुकानात कपडे घाला फक्त. मी बघतो पण तिला पसंतच नाही पडत. मी म्हंटल मी एवढी महागाची साडी घेऊन येणार, तिला देणार आणि ती काय म्हणणार मला नाही पसंत. मग ती करायचं काय, ते पैसे काय करायचे. तुम्ही साडी आणली नाही एवढं लक्षात ठेवा. तुम्ही एवढं लांब जाऊन साडी आणली नाही, तुम्ही एवढं लक्षात ठेवा. जाऊ दे, नेक्स्ट टाइमला मी आता गोव्याला वगैरे गेलो ना, नेक्स्ट टाइमला गोव्याला जाणार तिकडं कुठं पण जा. तुम्ही आणली नाही, तुम्ही आता लक्षात ठेवा. तुम्हाला सांगते हे बघ, एवढी चांगली बॅग दिली कंपनी. ही बॅग घेऊन आले कंपनीकडनं. ही बॅग घेऊन एवढी भारी कंपनीची बॅग जे आणायचं त्याने आणलं, ही बॅग आणली. अरे लेझरची आहे. कशाला आणली ही बॅग? अरे मला दिली कंपनी वाल्यांनी. कंपनी गिफ्ट दिली आहे मला, खरेदी करून आणली. खरेदी कशाला करायचं? हा बोल ना, खरेदी कशाला करायचं? बरं साडी आणली ना तुम्ही, एवढं लक्षात ठेवा. तुला पसंत नाही पडली, मी काय करू? पण तुम्ही दुसऱ्या मार्केटमध्ये जाणार होते ना. दुसऱ्या मार्केटमध्ये कोणची म्हणजे? ते काय जवळ जवळ नाही. मग मला तसं सांगायचं होतं की जवळ नाहीये, लांब लांब आहे, मी नाही जाऊ शकत, मी नाही आणू शकत. मी तुमच्या भरोश्यावर बसली ना इकडे. मी तुला बोललो होतो म्हणजे मला आता दिवाळीला घालायला होईल, मस्त दसऱ्याला घालायला होईल.
मग आता आपल्या इथं काही साड्या नाहीत का? अरे पण गुजरातला गेले तुम्ही, गुजरातची पाहिजे होती मला, गुजरातची. अरे बाई गुजरातवरून माल इथं येतो आपल्या इथं. अरे 2-3 दिवस लागतात. हा? ते काय ताबडतोब नाही येत काय 2-3 दिवस इथं यायला. मग ते मग काय? तुम्हाला काय फरक पडत होता? मला एक बोलायला झालं असतं मला गुजरातवरून अरे साडी हो आणली. मग मी आणली असती तुला पसंत नसती पडली मग काय करायची ती साडी? ठेवले असते असे. एक मिनिट नाही माझ्या पसंत. ठेवले असते तुम्ही ना मला- पण. ठेवले असते नाही माझ्या ठेवली नवऱ्याने असती, हा, गुजरातवरून तू आणली. तसं नसतं केलं. काय आणली आहे काय कलर आहे का मला नाही आवडली. नाही आवडली मग पडली ती तशीच. असं कधी केलं मी? अरे नाही आवडत. तुम्हाला कोणी सांगितलं त्यांना आवडणारच नव्हते म्हणून? मला माहिती आहे ना. असं कसं हा माहिती? मग तुम्ही घेऊन आले असं 7 त्यांना वर्ष आवडलं. उगाच नाही झाली सोबत राहून. त्यांनी काय आणलं तुम्हाला ते आवडलं नाही? मला काहीच घेतलं नाही. 7 वर्ष झाले तुम्ही. अरे बापरे 8 वर्ष होत आले लग्नाला, तुम्ही काय नाही घेतलं? काय नाही घेतलं तुम्ही 7 वर्ष? काय घेतलं तुम्ही 7 वर्ष मला? आता ऐकून घेतलं. काय घेतलं 2 7 वर्ष? मिनिटं 7 वर्ष काहीच नाही घेतलं. काय घेतलं 7 वर्ष? मग सांगा काय सांगताय? 7 वर्ष काहीच नाही घेतलं. काय घेतलं? हा काय घेतलं? हा? काय घेतलं? मामाला बोलवा ना. 7 वर्ष काय नाही घेतलं तुला. काय घेतलं? काय घेतलं ते सांग. काय घ्यायचं होतं. भांडण लागले मला घरामध्ये. काय घ्यायचं होतं. काय घ्यायचं होतं म्हणजे काय काय घेतलं? मामाचे काय मागे घ्यायचं? पण मामाची भांडण लागले लोकं मला देतात घरामध्ये. काय? हा? लोक देतात काय? लोक काय देतात म्हणजे काय देतात? 7 वर्षात लोक काय देतात? काय नाही बरं, काय जाऊ दे देतात? मला. गिफ्ट काय दिलं तुम्ही मला ते हा, सांगा. ते काय गिफ्ट दिलं? काय गिफ्ट काय गिफ्ट दिलं तुम्ही? लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला काय गिफ्ट दिलं? बर्थडेला Birthday ला काय काय गिफ्ट दिलं? दिलं? काय लग्नाची अॅनिव्हर्सरी कधी तुम्हाला आहे का लक्षात? हा लग्नाच्या अॅनिव्हर्सरीचा आपला चला लग्नाचा वाढदिवस तारीख सांगा चला सांगा सांगा अरे सांगा लग्नाच्या अरे. हा आता आता पैसे पडले. पैसे पडले नाही इग्नोर मारा. आता त्याला सांगा लग्नाच्या वाढदिवसाची तारीख माहिती आहे का? माहिती आहे ना काय काय? काय आपलं याच्यात आहे ना आपलं काय मे मध्ये ना लग्न झालं ना आपलं. किती तारखेला झालं आपलं लग्न? तुला ना माहिती. तारीख सांगा मला फिक्स तारीख सांगा पहिलं काय अरे मे मध्ये झाली. अरे हो मे तारीख मध्ये काय? झाली. तारीख काय काय? fix तारीख अरे सांगा 29 तारीख आहे ना आपली. 29 तारीख आहे आपल्या लग्नाची आपल्या लग्नाची 29 तारीख अरे 29 ला हळद झाली 30 चं लग्न झालं. 30 ला लग्न नाही झालं आपलं 31 ला अरे लग्न 30 झालं ला आपलं झालं बाई. अरे बाप तुला माहिती का तुला लक्षात नाहीये. तुम्हाला लक्षात नाहीये आणा द्यायला माहित लागले नाही, माहित नाही. काय दिलं काय तुम्ही मला ते तुझ्या हळदीत मी डीजे दिला मी. तुझ्या हळदीत मी डीजे दिला. मी दिला मी. हा चला आले. कोण माझ्या दिला? आधी तुम्ही DJ हा दिला. मग तुझ्या हळदीत डीजे मी दिला. माझ्या आधी तुम्ही डीजे दिला हा मग मग बापाने काय केलं होतं आता ते नाहीये अहो, तिथं. तुझ्या विचार त्यांना कोणी पैसे डीजे दिला तर पैसे माझ्या बापाने दिलते समजला का आपण डीजे तर मी दिला ना. डीजे मी दिला ना माझ्या पप्पानी पैसे दिलते डीजे फक्त तुम्ही एक ओळख करून दिलती की बाबा डीजे आहे म्हणून डीजे बघा मी दिला मी. डीजे आहे द्या म्हणून हा माझ्या उतरचा. पप्पानी फोन दिली एवढं ते त्या डीजे पेक्षा हे लाख मुलाचं वर दिलं ना. हा त्यांनी एकदाच दिलं त्यांच्या डीजे डोळ्यात दिला नाही यांनी फक्त डीजे दाखवला की बाबा इथे डीजे भेटेल त्यांच्या तुम्ही डोळ्यात घेऊन एकदाच जा. अश्रू कारण आले की पप्पांचं लग्नाच्या दिवशी आणि तुमच्या कंटिन्यू. मग आता कोण सांगायचंय. असं काय करतो संतोष कुठे संतोषला बोललो मला संतोषला बोलून विचारलं काय आलं काय करताय खाल ते मामीने बोलवलं मला त्याला. माझं नाव सांग मामीने बोलव चप्पल बाहेर काढवा. यांना मी रोज अश्रू काय अश्रू रोज देते. अरे तुझे घरचे लग्नाच्या दिवशी फक्त रडले असतील काय माझ्या घरचे रोज रडायचे म्हणजे का पोरगी चालली म्हणून. पोरगी चालली तर रडणार असं? हा मग चप्पल काढ. तुम्हाला काय रडवलं मी असं काय तुम्हाला रडवलं काय मी असं रडवलं म्हणजे हा? कशात म्हणतीये? काय दिलं काय दिलं हळदी डीजे मी दिला. हा. ते पण मीच हे केला. इकडे आण. बोल पुढं. हा DJ दिला म्हणजे तुमची ओळख होती काय? फक्त डीजेची भांडण करता बाबा. काय? साडी आणली नाही मला साडी बाई इकडं साडी का. ती म्हणते काय दिलं मला 7 वर्षामध्ये काय दिलं बाई. सुकर मी आले पाणी टाकायला. बाकीचे जण बायकांना घरात साड्या घालायला लावतात तुला असं म्हणतो का मी साडी घाल.
मला नाही सांगत. तुम्ही कोण सांगणार आहे मला मला नाही साडी सांगत. घालायचं? नवरा आहे तुझा. नवरा आहे तर हो पण माझा नवरा नाही सांगत मला. ते बघा तिचा नवरा नाही बोलत मला. माझा आमच्या नवरा दोघांचं मला- चालू आहे विषय. मला नवरा आला तर म्हणे, कोण म्हणलं तुला नाही का? मला तर रोज आवडती म्हणजे साडीमध्ये. बघा म्हणजे ड्रेस मी माझ्या मर्जीने घालते का? तुम्ही मला सांगितलं ना ड्रेस घालायला. काय आम्हाला ड्रेस सांगितले म्हणजे म्हणजे? मी तर तुला बोललो साडी घालत जा. काय साडी घालायला? अरे पण विषय कुठं का लावला यांनी हा? त्या दिवशीच बोललो. साडीचा ड्रेसचा विषयच नाही ना इथं. त्या दिवशीच मी बोललो. साडीचा काय ड्रेसचा बोललो तुला विषय मी? नव्हता. 14 एप्रिलची पण साडी मी बोलली मला घ्यायची आहे. तेव्हा हा म्हणले. हा तेव्हा पण काय बोलले जास्त हे करू नको, पण मग आवडली तीच घेणार ना माणूस. की अशी कोणती पण उचलून घेणार. तर वर्षात मग आपली 14 भावनी दिली घेऊ. वर्षातली भावनी दिली 1000 रुपये त्यांनी दिले. पैसे टाकले मी मी तास दिले पैसे स्वतः. 3,500 रुपयाची साडी होती ती. काय दिलं तुम्ही? सांगा. साडी मी दिली. हा? साडी त्यांनी. मम्मी मी हा तोडला तुझ्या बंदा हे जे ना हे पण नाही दिलं. हे जे ना हे काय? पण नाही काय दिलं. हे माझ्या आईने केलेलं आहे. हा, हे ना हे पण मी दादा दिलं. काय? हे सांगते माझ्या आईने केलेलं आहे. हे केलेलं आहे मी. तुला कामाला जात होती का? कामाला जात होती म्हणजे झालं का आता कमवते ना. झाले आत्ता कमवती. कमवते ना. आत्ता आधी कोण दिलं? आता कमवते की नाही? आता चांगलं कमवते. आहे. झालं का? हा बोला. हा उपरणं नव्हतं. होतं होतं. होतं? हा व्हाईट कलर होतं काहीतरी. नाही ना उपरणं नाही आणले. असे दाग. ते बघ ते होते ते टावेल. टावेल येतो. हा, टावेल. काय म्हणतो काय दिलं तर मग जावं कुठे 2 का 4 वेळा झाल्या असं चैन पट्ट्या नाही दिल्या. 2दा चैन पट्ट्या बनवल्या. ते लग्नात सगळ्यांना द्यावंच लागतं. ते कामच असतं तुमचं मग देणं. एकदा दिलं त्याच्यात नाव परत तुमचंच खराब होतं. किती काय द्यायचं काय नाही द्यायचं कसं काय ते इमानदारी. तुमच्याकडेच येतं आणि ते रिटर्न. अंगठी नाही बनवली बड्डेला. आत्ता बोल. कोणत्या बड्डेला आणते? अंगठी दिली काय देऊ ते खर्चायला सकाळी लागली. हा चल मला म्हणते अंगठी कधी दिलेली तुला? मी काय केलं नाही तुम्हाला? बाय बाजूला वर आहे. अरे हा? बापरे. तुमच्या प्रत्येक बड्डेला मी गिफ्ट घेत असते. काय अंडर पॅन्ट पर्यंत घेऊन काय जा. आता लास्ट बड्डेला अंडर पॅन्ट बनायला नाही दिले तुम्हाला घेऊन. हे तर सोडा नाहीये नाहीये नाहीये. ते पण पाहिजे जरा. काय झालं? काय झालं? हा हा ठीक आहे. आता पुढे गावाला जायचं. लाकडी पुढवर पुढं. पुढल्या महिन्यात येईल. मग किती मिनिटांनी फोन करू? अजून ही अंगठी ही कोणी दिली? मी फोन किती केलेली मिनिटांनी करू? मी केलेली आहे मी ती. केली वाले. काय दिलं काय तुम्ही कशाला बोलत? काय? तुम्हाला बोलवलं होतं का? अंगठी दिली काय नाही सर केलं. याच्यापेक्षा मोठं मंगळसूत्र ते दिलं ते. मग बिना मंगळसूत्राचं लग्न करायचं बोलवलं होतं. मला. ते बनवलेलं ते कुठे आहे सोन्याचं? हे कोणतं बनवलं? नाकातलं. कोणतं नाकातलं बनवलं? मग कोणतं नाकातलं बनवलं तुम्ही? तुम्ही ना विकासने दिलेलं आहे विकासनी. बापरे. नाकातली नथ ना? हा तुम्ही मग कधी दिली? विकासने दिली आहे बर्थडे गिफ्ट. चाललेलं आहे. कुठं चाललं तुम्ही? काय माहिती? हे कानातले वरचे दुसऱ्यांदा बनवले पहिले अरे वाले मग काय लोक मोडले. येणार का बनवायला? मग- तुम्हीच बनवणार ना. मग कशाला मग म्हणते फक्त तुम्ही काय वरच बनवलंय ना तुम्ही? हे एवढंच बनवलंय तेच बनवले मम्मीने केले. मग ते बड्डेला दिलं त्यांना. अजून बाकीचं माहितीये का अरे दुसरं मी स्वतः केलेलं आहे अरे स्वतः. बाप. स्वतःच्या कमाईने समजलं का? कुठं गेली ती कामाला? हे चैन तुमची आहे फक्त. ते नाही ते बनवायला ते कुठं काय कामाला जाऊ? कुठं का कामाला जायला? कामाला कुठं जातात? तुम्ही बनवलं ते आहे. मग- त्यांनी बनवलंय ना. मग पैसे अर्ध का असते ना मी जमवले ते जमून माहिती मी का बनवलेले. वेली कोणत्या वेळी? झुमके. वेली पण मीच बनवलेली. अरे बाप काय बोलते? अरे बाप. तुमच्याकडे प्रत्येक वस्तूमध्ये घरामध्ये प्रत्येक वस्तू त्याच्यामध्ये माझे पैसे. मग यांनी घेतलं म्हणून काय त्यांच्याकडे करणार? कमी पडायचे म्हणून मी बोलायचे ठीक आहे माझ्याकडे तुम्ही घ्या म्हणून. बोला आता. अशी कोणतीच गोष्ट नाही की यांनी पूर्ण मला दिलेली आहे. सगळे पैसे सगळे दिले. पैसे देऊन यांनी दिलेली आहे मला. अशी कोणती गोष्ट आहे तुम्ही ते सांगा मला. सांगा अशी एक तरी गोष्ट आठवून सांगा. आयफोन पण मीच घेऊन दिलाय. कोणता आहे? आयफोन पुढे गेला.
कोणता तुला जो दिला तो हा फोन ना हा मग मला म्हणती का काय दिलं काय दिलं काय दोनच दिलं वस्तू तुमच्या पैसे झाल्या त्याच्यामध्ये. हा दोनच वस्तू झाल्या. कोणत्या दोन ते कामातले बोलतो तुम्ही आणि तो आयफोन. अजून बस. आणि बाकीचं अरे लग्नाची डेट लक्षात राहत नाही हा, काय लक्षात राहणार 130. नाही ह्या महिन्यात झालं. काय लक्षात राहणार काय म्हणजे ही बर्थडेला गिफ्ट दिलेली तिला अंगठी माहितीये का आणि याला 7 वर्ष झाले हा 7 वर्ष झाले 3 वर्ष झाले त्या अंगठीला त्या अंकीला 3 वर्ष आणि झाले. मग या घरात येऊन किती वर्ष झाले? याच घरामध्ये येऊन 4-4 वर्ष लागले हा मग याच घरात अंगठी घेतली तिकडं नाही घेतली अरे आपण बाप. अहो भाऊ त्या घरात असल्यापासून आम्ही बघते मी त्यांच्या हातात. मी सांगतोय म्हणजे एवढं खोटं बोलायचं. खोटं बोलतोय का अम्मा काय मग त्या घरात राहत होत्या तेव्हा त्या हातात आणते. मी घेतली मला माहितीये फोटो दाखव का? हा बघू बघा हा दादू इकडं आण फोन. माझ्या बर्थडे नंतर मामांचा लग्नाचा वाढदिवस होता तेव्हा तुम्ही मामाला पण करून दिली. तर गुजरातच्या साडीचा बोलता बोलता विषय निघाला डायरेक्ट लग्नाच्या वाढदिवसापर्यंत. त्यांना डेट लक्षात राहत नाही, नेहमीच लक्षात राहत नाही, खरंच नाही लक्षात राहत त्यांना डेट. ते कन्फ्यूज होतात नेमकी 30 आहे की 29 आहे की 31 तारीख आहे म्हणून. त्यांना नेहमीप्रमाणे यावेळेस पण लक्षात राहिलं नाही. यावरनं आमचा नेहमीच वाद होत असतो. ठीक आहे, तुम्ही पण असं करू नका. लक्षात ठेवा लग्नाचा वाढदिवस आपला कधी असतो, काय असतो, आणि आपल्या वाईफला आईवडिलांना काही ना काहीतरी सरप्राईज गिफ्ट नेहमी देत राहा. तर व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टार द्यायला विसरू नका मला, म्हणजेच हाईप खाली ऑप्शन दिलेला आहे, तुम्हाला लाईक करून तुम्हाला ते ऑप्शन येईल. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्येच. तर तोपर्यंत बाय बाय.